अवतार आहेत, देवाचे अवतार आहेत आणि देशाचा 100वा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने एक स्टेटमेंट केलं. याच्याकडे आपण असं आहे की 75 साहजिकच कुणी येतो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारने तो दिवस महत्त्वाचा पडतो आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात त्याच्यानंतर अभिनंदन सन्मान हा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निश्चित करतात. हे करण्याचा थोडा कमी मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही वर्ग खेळायचे नाही. आम्ही सगळेजण आणि महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक आणि त्यामुळं साहजिकच अशा प्रसंगी कुठलेही राजकारण न आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. ते नसते पण अवतार आणखी काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो. त्यामुळे मी काही त्याचं भाष्य करू इच्छित. माझा 75वा वाढदिवस जे होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं होतं, आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी व्यवस्था आणलेलं नाही आणि आम्ही आणली नाही. आमच्या सुरळीत आहे देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढी चालते. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आणि आता मी थांबलो तर मला बघायचं नक्की कधी काय माझा 85 झाले 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला. पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. काही समस्या असतात त्यामुळे समान पान जाहिरात मिळाली तर त्याचा उद्याचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं पण शिंदे साहेबांनी त्याच्याबद्दलची आश्चर्यता दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? तुम्ही म्हणता ते मोदींनी वाचलं होतं त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा घेतला. तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललो असतो, आम्ही याची चर्चा केली. ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर वरचे खाजगी दिसते, त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद्या दिवशी दिसते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कुणाची सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नव्हतं. छत्रपतींचं दर्शन घेताना एकीकडे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना आदर हा आपण सगळे व्यक्त करतो. जेव्हा म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये त्याच्यामध्ये त्याने
छत्रवृत्तींच्या बद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रवृत्तींचे असल्यावर त्यांना हवे तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी सतत आहेत. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या. सोयाबीनची काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं? त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्याच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती, त्या नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीची शिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी होतो. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होते. पण दुसऱ्या बाजूने आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय. लोक असतात पंचनामे कधी कसं आहे, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यामुळे जीवाभावनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहणार? असं की त्याच्यात सेक्शन असेल, आमची काही चर्चा नाही. कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. तर एक दोन दिवसांनी जाईल तर आम्ही बसून एका निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निघाले. पण महाविकास त्याच्यामुळे लोकसभेला ते विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही माहिती नाही. असं आहे, समजा ते एकच आहे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये सट्टीबाजी तर आम्हाला आनंद आहे. सर, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे, यासाठी मला टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबईच्या ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्याच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी त्याची अपेक्षा केली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? किती गाड्या घेणार, 8-10 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काही आहे असं नाही. त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. साहेब, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. तर विरोध म्हणजे ओबीसीला एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, जसं हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला
हैदराबादच्या गॅजेट त्याच्याचा दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत होता. त्याची कॉपी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. आता याच्यामध्ये दोन गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेळ हे उचलून देऊ नये, ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. पण ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. म्हणजे उजवे असतील, मुख्यमंत्री असतील, त्याची कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांची सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल ते एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि दुसरी कमिटी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात ते. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे बावनकुळे. आणि या दोघांच्या कविता बघितल्या. विखेंच्या कवितेमध्ये एका दुसरी व्यक्ती सोडली सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची कविता बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवर कविता करायला हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचा दृष्टिकोन काय कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य अबाधित राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, ते आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं. म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी तुम्ही काही विधानं केली. मुख्यमंत्री म्हणजे किंवा ते काय त्यांचं नाव ते काहीतरी बोलतात, आणखीन काही लोक बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तो तुमच्याकडे नाही फार. आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली ही प्रामुख्याने मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद एवढ्या टाकून जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्याने या भागातली तरुण केली होती. आणि तिथं आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. तर तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नसतं. आणि हे चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे
आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे. आणि आम्हाला लोकांचं काय हे काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंध पाहिजे. पण साहेब आरक्षणाचा मंडळ प्रश्न- आयोगातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं, मात्र त्यावेळी 1994ला ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा पद्धतीचा एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? नाही, त्याला हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल ते आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं, त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते. आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आग्रह करणार नाही, कारण मला हा प्रश्न प्रकृतात चालून कशी एकवटता करता येईल अशा पद्धतीनं मला लावायचं. पण जे आता साहेब दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले विक्रेत केले त्याच्यावरून छगन भुजबळांनी आरोप केले की खाडाखोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेली दाखले विक्रेत केले गेले. ते मी वाचलं तर मी काही स्वतः पाहिजे नाही. साहेब, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेलला किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथंपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतील? असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधित विचार आणि प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरात नाही. शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षरांचा नव्हता. जो गरीब आहे, अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे 50% लोक आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय? आणि आज ते हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असं सांगत आहे. असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्यावरची नाराजी ही देशाचा नॉन बीजेपी जे पक्ष आहेत त्याच्यात काल पार्लमेंटचं सेशन होतं. तर पहिल्यांदा माझ्याकडं 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे केले लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्यात लाभ नाही. आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आम्ही सगळे येऊ इच्छितो असं कळवलं की त्यांच्यानी चर्चे तुम्ही 300 असाल, इथे 200 असाल, कोणतेही विकास सुरू करूया. तर तुम्ही कोण होता हा भाग सोडा. पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी. पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिशती घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली तर आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधी
मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे, हा बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यावर आर्थिक तर काही चालले नाही. बघूया आता तिथे राज्यात निवडणुका आहे, त्याच्यात काय हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास उडेल अशी भूमिका आयोगाने जर घेतली तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे चालते. बिहारच्या इलेक्शनमध्ये आता कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय? आयोगाने एक नवीन एक बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढला की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी EVM वरती असणार आहे. पहिल्यांदा जे मत पडणार ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला अधिवेशन आणि त्या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं. त्याच्यात काय दाखवलं? मशीन होतं, मतपत्रिकेवरती तुम्ही यायचं, त्या मतपत्रिकेवर अनेक चिन्ह होती. चांगला होता, तिथं केळी होती, तिथं द्राक्ष होती, तिथं वैरागी होती, असे वेगवेगळे. तर समजा वैरागी त्या मताचं वचन तुम्ही लावलं की खाली चिठ्ठी येते, चिठ्ठी आलेली दिसली, पण नंतर चिठ्ठी वगैरेच्या नंतर तिथं कमळ होतं, वैरागी नव्हती. म्हणजे मत दिलं एकाला, दिलं कमळाला. असं प्रात्यक्षिक आम्हाला सगळ्यांना तुम्ही होता ना, त्या सगळ्यांना दाखवलं. त्याचा अर्थ कुठंतरी इथं डॉक्टरकडे ही भावना लोकांच्या मनात झाली, ही कलेक्टिव्ह ॲक्शन घेऊन दुरुस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असं नाही. दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं वेळेची वेळ कधी आली नव्हती. आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं. आता ती काय हरकत मला माहिती, मी वाद होतो त्याच्यातून आणखीन काय कळलं. मतचोरीचा फटका तुमच्या पक्षाला बसला काय? कारण अनेक काठावरती उमेदवार आहेत तुमचे पडले गेले. जयंत पाटलांनी सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मतं त्यांना पडलेली, कुणाचंही डिपॉझिट जप्त झालं नाही आणि त्याचा फटका नेमका एनसीपीला सुद्धा बसला गेला. आम्हाला असं एक राहून माझं सुधारण होतं. माझ्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवायचा निकाल घेतला. तुम्ही लोकांनी 10 पैकी आमच्या 9 निवडून, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 10 जागा मिळाल्या. लोकसभेला 48 पैकी 10, लोकसभेला 10 मिळाल्या 9 आणि 288 विधानसभेच्या त्याच्यात मला आठवत नाही, पण आम्ही 110 वगैरे काहीतरी लढवले असतील, मिळाल्या 10. तिथे खाली लोक त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथं आमच्या जागा आल्या. पण 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तिथं सगळीकडं पराभव झाला. हा होऊ शकतो, सरसकट नाही तर कुठं होऊ शकतो. तर काही गोष्टी अशा दिसल्या की आता एक उमेदवार आमचा गेले 25 वर्ष निवडून येतो, तो पडला. त्याचा पराभव म्हणजे त्याला ऐकणं पडलेलं होतं
1,09,06. त्याच्या शेजारच्या वर्गात आमचा दुसरा उमेदवार की जो 5 वेळी निवडून आले होता स्वतः पराभव झाला आणि त्याचा पराभव सुद्धा 1,906. म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि दोघांच्या पराभवाच्या आकडी समान आहे. त्याच्यामुळे शंका निर्माण, माझ्याकडे काही पुरावा नाही पण शंका नक्की निर्माण होते. आणि ही शंका इलेक्शन कमिशन होतं ही होती. कॉन्स्टिट्युशन बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशन संविधानात या संस्थांनी आपल्याला विश्वासाचा हा ठेवला पाहिजे, तो ठेवला नाही हा विचार देशामध्ये लोकांच्या उत्तम जानकरांनी जो आरोप केला होता त्यांना त्यांच्याच गावातनं मतदान कमी पडलं, मतदान घेण्याचा सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला होता गावात, तो संशय खरा वाटतो. मी गेलोच होतो त्या गावात. त्या गावाची जी बैठक झाली मतदानाची ती मागे जी केली ती बघायला मी स्वतः तिथे गेलो. पण सरकारने यंत्रणा वापरून त्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन गेल्या नाही. प्रश्न निवडणूक होऊन गेली होती. निवडणूक होऊन गेल्यानंतर एका गावात लोकांनी सरकार केली की आम्ही असं मत टाकलं होतं पण तिथं निघालं दुसरं, म्हणून आमची ट्रायल होणार घ्या हे गावकऱ्यांनी सांगितले आणि ती मताची पेटी ठेवली आणि ट्रायलच्या ठिकाणी घेतली. त्याच्यात काय गुन्हा? पण हे तुम्ही करता म्हणून ॲक्शन घेतली गेली, केसेस केल्या गेल्या आणि हे डेमॉन्स्ट्रेशन करून दिलं नाही. याच्यामुळे शंका निर्माण. लोकसभा नंतर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, परंतु विरोधी पक्षांना तुम्हाला त्याच्यामध्ये मतदार याद्या स्वच्छ आहेत, पारदर्शक आहेत अशी त्यावेळी शंका का नाही आली असं भाजपला विचारलं. नाही, पॉईंट असं आहे, आम्हाला असं दिसतं त्याचा दृष्टिकोन असा आहे की एकदम छोटी राज्य घ्यायची झारखंड किंवा तसं हरियाणा अशी छोटी राज्य घ्यायची, तिथं काय करायचं ते करा. आणि मोठी राज्य जी आहेत त्या ठिकाणी हे उद्योग करायचे आणि त्याचा परिणाम एकंदर लोकसभेच्या संख्येवर अशी शंका अनेकांच्या मनात आहे. तर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहे, कुठेतरी आता केंद्राने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे. मला माहिती नाही आता दिल्ली आंदोलन काय करणार आहे, कशासाठी करणार आहे. मेळावा घेणार, मराठांचा मेळावा घेणार. मेळावा आंदोलन नाही. तुम्ही म्हणाला की प्रत्येक वेळी लोक शांत बसतील असं नाही, ज्या पद्धतीनं आयोगानं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, त्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे. लोक शांत बसणार नाही याचा अर्थ काय? नेपाळ सारखी परिस्थिती भारतात होईल असं आपल्याला वाटतं. श्रीलंका निवडणुकीत निकाल देतील, आणखीन काय करतील, तसं आपण आपल्या आजूबाजूला काळजी करण्यासारखी स्थिती आतापर्यंत भारताचं फळाचं धोरण याच्यामध्ये शेजाऱ्यांची चांगली संबंध हे जवळ निघूनच्यापासून सूट करतं. आज काय चित्र दिसतंय? आज तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा ठेवा, सुरुवात पाकिस्तान पहिल्यापासूनच आपल्याला विरोध आहे. त्यामुळे आधी तिथं विरोध असला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. पाकिस्तानचा होता, शेजारी येतं नेपाळ. नेपाळ हा नेहमी भारताचा मित्र. नेपाळला तुम्ही जायचं म्हणजे आपल्याला पासपोर्ट लागत नाही. काठमांडूला तर तिथं दर्शनाला हजारो लोक रोज जातात. तिथली पॉप्युलेशन धार्मिक दिशा बघितली की हिंदुत्वावर असता असलेली
फार नुसती लोकसंख्या आहे. पण आज काय दिसतं तिथं? आज त्या राज्यात जो नेहमीचा आपला सरकारी आज ते राज्य सरकारचं असं दिसतं. ही त्यांची स्थिती. त्याच्यानंतर चीन सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे बांगलादेश त्याच्या स्वातंत्र्यासाठी आपण त्याग केला. आपण झेल सुद्धा आज बांगलादेश आपल्या विरोधी. खाली जा तुम्ही श्रीलंकासुद्धा आपलं सरकारी होतं. मला स्वतःला आठवत आहे की त्या देशात अन्नधान्याची अडचण नाही. त्यावेळेला तुमचे मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि माझ्याकडे अन्न आणि शेती होतं. मला तिथं जायला सांगितलं आणि आम्ही जाऊन त्या ठिकाणी तिथल्यात श्रीलंकेच्या अन्नाचा प्रश्न त्यांच्याशी सुसंस्कृत सोडवला. त्याच्यात श्रीलंकेचे आमचे संबंध अतिशय चांगले होते. आज श्रीलंकासुद्धा आमचा मित्र राहिला नाही. आज आम्हाला शेजारी मित्र कोण आहे आणि माणसं दुखवली, देश दुखवले आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह आले. आणि याच्यामध्ये आजचं सरकार केंद्राचं हे कितपत यशस्वी आहे याचा विचार करायची वेळ आहे. थोडक्यात देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते चुकते असं म्हणायचं का? देखील चेतावणी दिलेली आहे. ज्या पद्धतीनं रशियाकडनं तेल खरेदी सुरू आहे, युद्ध सराव मॉस्कोसोबत सुरू आहे, त्याच्यावरून कुठेतरी योग्य नाही असं सांगितलं नाही की चेतावणीच करतात. परराष्ट्र धोरण चुकतंय का? असं आहे की आता समजा यांनी प्रश्न विचारला, आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्ट घ्यावे लागतात. आपली देशाची गरज ही देशातच वाढत आहे असं नाही. आपल्या जो काही आसाम किंवा त्या भागात पेट्रोलियम मिळतं ते फार मजा येते आणि मग आपण आयात करतो. आयात ज्यावेळी करायचं आहे त्या आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जो देईल त्याचा विचार करायचा का नाही. आणि त्या दृष्टीने रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. हल्ली जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये 85 तत्त्वज्ञान सांगितलं जे देश एकत्र गेले त्याच्यात रशिया होता. आणि तोच रशिया आज तुम्हाला तेलाची गरज असेल तर कमी किमतीमध्ये जर देत असेल तर घ्यायचं का नाही. पण आम्ही तिथं तेल घेतो म्हणून अमेरिकेचं प्राईम मिनिस्टर काहीतरी वक्तव्य करताय ते का आम्ही मान्य करतो. आमच्या हिताचा आम्ही विचार करू, त्यांना त्यांच्या हिताचा विचार करायचा अधिकार आहे. आम्ही काही नाही म्हणत नाही. पण हे जे घडतं म्हणजे तुम्ही लेखा मारता एकमेकाला चांगली गोष्ट 5 तुम्ही स्वतः, पण हे असं सहन करू नका की ज्याच्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेत असेल. तेल स्वस्त घेतलं जातं, परंतु तेल आयात स्वस्त केलं जातं, परंतु ग्राहकांना त्याचा लाभ होत नाही. अजून 105 रुपये 104 रुपये असतात. जे अमेरिकेच्या ट्रम्पचे ॲडवायझर जे आहेत ते म्हणतात की मधले जे रिफायनर्स आहेत त्यातले एक जे अवजात पुरुष मागतात ती लोक ह्यातला नफा मोठ्या प्रमाणात खातात. प्रश्न असा आहे त्याला रशियाजवळ जायचा जो तुम्हाला स्वस्तात तेल देतो ते आम्ही आणल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला काय भाव देतो त्याच्यावर आमचं टीका करा. आमचं म्हणजे केंद्र सरकार त्याला रशियाजवळ तर नाही. साहेब, आपण आज साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. तर आपल्या प्रयत्नामुळे एक गोष्ट चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार झाला, परंतु त्यांची अडचण अशी की त्याची अंमलबजावणी होत नाही. हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की यावेळी साखर कारखान्यांनी साखरेची किंमत हमी भाव आणि इथेनॉलची किंमत वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे. आपले केंद्राकडे काय भूमिका आहे. तिसरा मुद्दा असा की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल वाढवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये विरोधी
लॉबी आहे ते अडथळा आणते असा एक आरोप केलेला आहे. त्याबद्दल आपलं भूमिका काय? आणि या निगडीत दुसरा मुद्दा असा की अमेरिकेने जे 50% टेरिफ लावलेला आहे त्याच्यामुळे कृषी जे शेतकरी आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या अडचणी आल्यात. आपले कृषी मंत्री म्हणून आपण केंद्रीय काम केलेलं आहे. आपली या संदर्भातील भूमिका काय राहील? शेवटचा मुद्दा सांगतो. माझ्याकडे हा विषय होता आणि आमचं आणि अमेरिकेचं या प्रश्नावर मतविनिमय चालू आहे. त्यातनं काहीतरी मार्ग काढावा म्हणून मी त्या ठिकाणी जावं असेल त्यांना. आणि तिथे जे त्याचे काँग्रेस आणि शेतीचे मंत्री आहेत त्यांच्याशी वर्षार्थ करून हा प्रश्न सोडवावा असं मला सुचवलं. गेलो 5 दिवसांची चर्चा झाली की फक्त शेतीच नाही अनेक गोष्टी होती. परंतु अमेरिकेने मला सांगितलं की दोघांचा करार करायचा. त्या करारामध्ये कृषी उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे दोन्ही आयटम तुम्ही घेतले पाहिजे. मी त्यांना सांगितलं की आमचा देश कृषी उत्पादन आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि तिथं मी धान्य बाहेर देशात आणायला लागलो. एक काळ होता आमच्याकडे कमी होतं तर ती दिवस आज राहिली नाही. आज आम्ही निर्यात करणारी झाली. असं असताना अमेरिकेचा गहू आणायचा, अमेरिकेतून शेतीचा माल आणायचा, हे आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि दुसरा त्याचा आग्रह होता की दूध त्याच्यावरचे पदार्थ हे तुम्ही घेतलेच पाहिजे. आमचा सत्य विरोध त्याला आणि तो आम्ही मान्य केला नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कारण नसताना विरोध करता. मी त्याला एक दुसरं कारण सांगितलं की अमेरिकेमध्ये आपण पशुखाद्य तयार करतो. हे काय करतात? पशुखाद्याचं एकेकाळी शेतकरी संघाचं पशुखाद्य वैशिष्ट असलेलं मला फार लोकप्रिय होतं. तर आपलं पशुखाद्य कशात नव्हतं? धान्यात नव्हतं. अमेरिकेमध्ये पशुखाद्य कशात करतात? ते गाई, म्हशी, बैल यांची हत्या केली जाते. त्याचं रक्त आणि त्याचं मांसाचे तुकडे हे पशुखाद्यात दिले जातात. तर आमच्या वारसासाठी हा विषय काढला की आमच्या देशामध्ये गाय कापली त्याचं मांस हे गाईला पशुखाद्य म्हणून तुम्ही दिलं तर लोकांना आवडलं नाही आणि हे आम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी त्यावेळेला आम्ही अमान्य केल्या. आज तोच आग्रह पुन्हा केलेला आहे. आणि मला एक गोष्ट केंद्राची ठीक वाटते की त्यांनी अमेरिकेच्या दबावाच्या समोर त्यांनी संमती दिली नाही ही चांगली गोष्ट आहे. हा त्या संबंधीचा विषय. आणि दुसरं काय होतं? आज आपण साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. तर ते एक गोष्ट आपल्या प्रयत्नानं चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार मिळाला. परंतु त्यांची खंत अशी आहे की त्यांना वेतनवाढीचे फायदे मिळाले नाही. कसं आहे, वेतनवाढीचा निर्णय माझ्याच ऑफिसमध्ये कारण तिथं कारखाने आणि युनियन यांच्यातील पक्षता नव्हती. गेले 30 वर्ष असा प्रश्न ज्यावेळी येतो ते लवाद माझा आणि ज्यावेळेला लवाद माझा होता आणि माझ्या लवादामध्ये आणि हा प्रश्न सोडवला. कामगारही खुश होते, कारखाने खुश होते. पण एक गोष्ट आता दिसते की ज्याची आम्हाला चर्चा करावी लागेल कारखाना संघाची. महाराष्ट्रात
135 कारखाने असेल की त्या 135 कारखाने कामगारांचे 600 कोटी रुपये थकवलेले. ही गोष्ट योग्य नाही. दुसरा मुद्दा ज्याची चर्चा आम्हाला करावं लागेल की काम करणारा कामगार एक तिथे फारसे दिवस काम केल्याच्या नंतर तो काय नसतो, त्यांना सगळं काही मिळतं. आता महाराष्ट्राच्या साखर कारखान्यात 40% कामगार कंत्राटी आहेत आणि कंत्राटीला नोकरीची खात्री नसते. हे दुकान त्याच्यात आहे आणि हे तिथं कामगारांच्या दृष्टीने चाललं नाही. आजपर्यंत साखर कारखाने आपण खाजगी हा वर्ग जास्त नव्हता. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर सुरवली नावाची एक होती रुयाची, ती जर सुरली तर इथे खाजगी काही असं गेले नव्हत्या, सगळ्या सरकारीच होतं. ते तिथं महाराष्ट्रात होतं. आज काय दिसत आहे, महाराष्ट्रामध्ये 101 खाजगी आहेत आणि 99 सरकारी आहेत. त्याचा अर्थ सरकारीपेक्षा खाजगी कारखाने वाढले. तिथं जी काळजी सरकारमध्ये कमीत कमी अक्षर बसून कामगार असलेच आहेत आणि त्यांच्या हिताचा विचार होत असतो. पण या खाजगी कारखान्यांच्यामध्ये कारखाने चांगले चालवतात, त्याच्यात तक्रार नाही. पण त्याच्यामध्ये कामगारांच्या हिताची तरतूद वेगळ्या पद्धतीने केली जाते. कामगारांची संख्या ही कमी केली जाते आणि हे प्रश्न आहेत, त्याचं काहीतरी मार्ग काढावा लागेल. आज महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांचे कामगारांच्या जे युनियन आहेत ते सगळे पन्हाळ्याला जाणार आहेत आणि बघा त्यांचं म्हणणं मला ऐकायचं आहे आणि याचं मार्ग काढायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहेत. सामनातून सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी लोकशाही पद्धतीनं पार पडतील का? आपल्याला काय वाटतं? असं एक काळ परवा सुप्रीम कोर्टाचा विषय होता आणि सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट काळात या निवडणुका फार काढल्याच पाहिजेत असा आदेश दिलेला. बघूया आता या आठवड्यातच निकाल. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये प्रारूप आराखड्याबद्दल जी याचिका दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हा निवडणूक आयोगाचा रबर स्टॅम्प सारखा वापर करत आहे असं म्हटलेलं आहे न्यायालयाने. सर्किट बेंच, कोल्हापूर सर्किट बेंचनं म्हटलं. त्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. न्याय सविधीच आहे, न्याय सविध आहे, त्याचं कारण भाषा कशाचं एनसीडीसीचे कर्ज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सहकारी राजकारणातील संबंधित लोकांच्या कारखान्यांना, सहकारी कारखान्यांना दिली गेलेली आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतरही दिली गेलेली आहेत आणि मागच्या निवडणुकीच्या वर्षामध्ये 46 सहकारी कारखान्यांना 7,600 कोटीचं एनसीडीसी मार्फत कर्ज दिले. त्याचा राजकारणासाठी कुठेतरी केंद्राकडून वापर होतोय का? कारखाना असेल असेल तर तो चालू करायला मदत होत असेल दिल्लीवरनं काहीच नाही, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. पण हे धोरण सेनेवरून ठरवू नये, हे सरसकट धोरण असतं. पण यात राजकारण शिरलं मग सरकारी कारखानदारी मोडकळीच येणार नाही काय? जर राजकारण शिरायला लागलं सहकारी क्षेत्रामध्ये पक्षीय राजकारण. आखरी सांगितले की 106 खाजगी कारखाने आणि 100चे 101 हे सरकारी. यापूर्वी असं चित्र नव्हतं. आपल्याकडे 70% कारखाने हे सरकारी असायचे, 30% हे असायचे आणि उलट चित्र. नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने देण्याचा जो काही विषय होता तो गुंडाळला राज्य सरकारने, अशा प्रकारची माहिती समोर येते. कसं बघता तुम्ही?
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली का? अशा पद्धतीचे मुद्दे वाईन शॉपला परवानगी देणं हा मुद्दा निवडणुकांमध्ये येऊ शकतो, म्हणून हा निर्णय मागे घेतला असावा असं वाटतं. वाईन मद्यविक्री परवानगी जे देणार होते ते थांबवलेले आहेत. वाईन शॉपसाठी परवानगी शासनाने होती, तोच निर्णय आता मागे घेतला अशी माहिती मिळते. या सगळ्या निर्णय मागे घेण्याचा तुम्ही कसं? आम्हाला माहिती नाही त्याची सरकारचं काय झालं, पण एक गोष्ट सांगतो, आमचा याचा अर्थ मी शेतकरी, मी ऊस उत्पादक आणि शेतीची संघटना आहे देशाची, महाराष्ट्र राज्य सरकारी साखर कारखाना संघ या सगळ्यामध्ये आम्ही जाणीव करू शकतो. कारण माझ्याकडे बैठक संदर्भात सुरू आणि तिथं आमचा एक आग्रह आहे की आता इथून खरं साखर आहे का साखर हे सूत्र बदलणारं नाही. त्याला उसापासून साखर हे साखर करण्याच्यासाठी उसाचा रस काढणं, ती साखर करणं, साखर केल्याच्या नंतर खाली जी उमरली असते त्याच्यापासून मोऱ्याचे हे करणं आणि जो गरीब केल्यानंतर जो ऊस असतो तो जाळायला वापरतो, त्याच्यापासून वीज, त्याला वीज, अल्कोहोल खेळाचं नाव आणि साखर या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजेत, तरच हा धंदा टिकेल असा निष्कर्ष आमच्यातल्या सगळ्या तज्ञांचा आहे. त्याला पोषक बरोबर हे सरकारने द्यावं. मग ते दारूसाठी द्यायच्याऐवजी इथेनॉलला जर दिलं तर त्याचं आयात ही कमी करता येईल आणि दोन फेसिलिटी आणि तो आपला आमचा आहे. मुंबईच्या वाशीमध्ये 2 बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेनं नोटीस काढलेली होती, मात्र एकनाथ शिंदेनी त्याला स्थगिती द्यायला लावली. हे कोर्टात ज्यावेळी प्रकरण गेलं त्यावेळी कोर्टानं एकनाथ शिंदेनी कोणत्या अधिकारात ही स्थगिती दिली अशा पद्धतीनं झापलेलं आहे. एकूणच ज्या पद्धतीनं अशा कामांमध्ये हस्तक्षेप वाढताना दिसतोय का मंत्र्यांचा असेल किंवा सरकारमधील माहिती नाही. साहेब, आपल्या प्रयत्नामुळे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळालं आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणतात की इथेनॉलची लॉबीच्या विरोधात काही लोक प्रयत्न करतायत, त्यामुळं या प्रयत्नामध्ये या सगळ्या प्रयोगामध्ये अडचणी येते. इथेनॉल हे लोकप्रिय करण्यासाठी अनेकांनी चर्चा केली. याच्यामध्ये गडकरींचं योगदान मोठं आहे. गडकरींचा या संबंधीचा दृष्टिकोन हा साखर धंद्याला आणि विशेषतः ऊस उत्पादकांना अनुकूल आहे, फायद्याचा. त्यानंतर ग्राहकांना जी साखर येते त्याची किंमत कमी करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून गडकरी करतायत, त्याला कुणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही, पण माझ्या मते ते करतायत ते शेतकऱ्यांच्या हिताचं. साहेब, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास कामं काढली गेली, परंतु आता सरकारला कंत्राटदारांचे पैसे द्यायला नाहीत. कंत्राटदार आत्महत्या करतात, हा मोठा गंभीर प्रश्न आहे गंभीर. पण आम्हाला कुठे गेलं की सरकारचा आमचे पैसे थकवले, त्याचे काही लोकांनी दिले.